वास्तव्य वनवास कालावधीमध्ये भरताला चरण पादुका दिल्यानंतर भरत सेनेसह अयोध्येला पोहोचून ज्या सिंहासनावर स्थापना केली आणि स्वतः नंदीग्रामात निवास करतोय. पण जाता जाता भगवंताने भरताला आज्ञा दिली होती, जे म्हटलं की पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात. आज मला भेटायला आलास, पण आता इथून पुढे मी इथं आहे हे जरी माहिती असलं तरी पुन्हा कोणी इकडे यायचं नाही. तू तिथं तुझं कार्य कर, कालावधी पूर्ण झाला की मी येणार. आणि ही आज्ञा भगवंताने दिली होतीच. इथं असणाऱ्या अनेक ऋषीमुनींना भगवंताचा जो लाभ होतो त्यात विशेषतः इथं राहून विविध प्रकारचे प्रसंग जे घडलेत. स्फटिक शिलेच्या संदर्भात इंद्रपुत्र जयंताचा जो कावळ्याच्या रूपात आला त्याचा प्रसंग आधी अरण्यकांडामध्ये मांडला, जो आपण यापूर्वीच बघितला की माता सीतेच्या पायाला जखम करणारा तो कावळ्याच्या रूपात, आणि भगवंताने त्याला शासन केलं. रघुपती चित्रकूट वसिनाना चरित किए श्रुति सुधा समाना. रघुपती चित्रकूट वसिनाना चरित किए श्रुति सुधा समाना. इथं निवास करून विविध असे प्रसंग लीलांचं प्रकटीकरण झालं. बहुरी राम असमन अनुमाना होई धीर सबहि मोहि जाना. भगवान श्रीरामचंद्रांनी तिथं चित्रकूट परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांना तो आनंद प्राप्त करून दिला. जिजे ऋषीमुनी विशेषतः सर्वात ज्येष्ठ महर्षी अत्रि. अत्रि ऋषी कोण, कुठून परंपरा? तर अत्रि ऋषी ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, जी प्रथम 10 मानसपुत्र निर्माण केले ब्रह्माजींनी. मरीची, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि दशमस्तत्र नारद. 10 मानसपुत्र ब्रह्माजींनी सर्वप्रथम निर्माण केले. त्यात नेत्रातून अत्रींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या. ती अत्रि आणि जी अनसूया, जिच्या ठिकाणी कुठलीच असूया नाही, जी देवहूतीची कन्या आहे. कर्दम देवहूती यांची कन्या अनसूया. दोघा पतिपत्नींच्या नावातच अध्यात्म आहे की जिथं सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या पलीकडे जे आहेत ते अत्रि आहेत. आपण सगळे त्रिमध्ये आहोत, ते अत्रि आहे. आपण सगळे त्रिमध्ये आहोत, सत्वरज तमात बुडालेले आहोत, ते त्याच्याही पलीकडे पोहोचले. आणि अत्रि असल्यामुळेच शिवाय पत्नी आहे अनसूया, जी असूया तिला कुठेही नाही, जिच्या मनात कुठलाही बद्दल द्वेष नाही, कोणाचाही मत्सर नाही, अशी जी अनसूया आहे. या 2 गोष्टी असल्याशिवाय ब्रह्मरूप होता येत नाही. असूया संपल्याशिवाय आणि गुणांचं बंधन गळून पडल्याशिवाय ब्रह्मरूप होता येत नाही. हेच यातून की दत्त भगवान स्वतःला देऊन टाकतात, गिफ्ट देतात. दत्त म्हणून का, तर जिथं या 2 गोष्टी आहेत तिथे भगवान स्वतःलाच देऊन टाकतात. भगवंताने देण्यापेक्षा भगवान स्वतःलाच गिफ्ट देतात. मीच तुम्हाला मला देऊन टाक. दत्त दिलंय भगवंताने स्वतः.
त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. भगवान दत्तात्रय त्रिगुणात्मक आणि त्रैमूर्ती पण, तीन गुणांचा समुच्चय झाला. दत्तमूर्तीमध्ये तीनही गुणांचा समुच्चय झाला, संगम झाला. सत्व, रज आणि तम. जेव्हा परब्रह्माच्या दिशेने जायचंय, ब्रह्मभाव व्हावा असं वाटतंय, तेव्हा या तीन गुणांना एकत्र बांधावं लागतं, एकत्र करावं लागतं. नाहीतर या तीन गुणांची तीन मुख आहेत, पण त्या तिघांनाही एकाच शरीरामध्ये स्थिर करावं लागतं. ते फक्त गुरूंच्या द्वारे शक्य आहे, गुरुपदामुळे शक्य आहे. नाहीतर तीन गुण, कधी सत्व आहे, कधी रज आहे, कधी तम आहे, हे सतत खालीवर होत राहतात, कमी जास्ती होतात. म्हणून ब्रह्मभाव निर्माण होत नाही. देहभाव जागृत होत राहतो, ब्रह्मभाव निर्माण होत नाही. पण गुरु ब्रह्मभाव निर्माण करणारे, स्थिर करणारे, त्या गुरु स्वरूपामध्ये तीन गुणांना एकत्र, त्रिगुणात्मक आणि त्रैमूर्ती पुन्हा, तीनही मूर्ती. दत्त स्वरूपाचं वैशिष्ट्य पण तीच आहे की मध्ये विष्णुमूर्ती आहे आणि एका बाजूला शिव, दुसऱ्या बाजूला ब्रह्मा. कारण रजोगुण आणि तमोगुणाला बॅलन्स करण्यासाठी सत्वाला मध्ये राहावं लागतं. सत्वगुणाची सर्वात मोठी जबाबदारी सत्वगुणी माणूस. समाजात जर सत्वगुणी माणसं जास्त असतील तर समाजाचं बॅलन्स उत्तम राहतो. समाजामध्ये रजोगुणी तमोगुणी असतील तर त्या समाजात अराजकता, गोंधळ, हिंसा, मारामारी सगळंच वाईट होणार. पण रजोगुण तमोगुण म्हणजे काय, आपण त्याला आपल्या ग्रामीण भाषेत म्हणतो, ज्यांचा इथला मेंदू इथं असतो, ते कोणाचं ऐकायच्या भाषेत नसतात, त्याला तम मध्ये असतात म्हणतात. तमामध्ये म्हणजे तम मध्ये असतात. पण हा तमोगुण विकारी आहे, विनाशी आहे. रजोगुण सुद्धा जो प्रकृतीच्या दृष्टीने निर्माण, एक संस्कृती निर्माण करतो, एक प्रकृती निर्माण करतो, एक विकृती निर्माण करतो. सत्वगुणातून संस्कृतीची वृद्धी आहे, रजोगुणातून प्रकृतीची वृद्धी आहे. रजोगुण कसं आहे, चमचमीत, अगदी जसं आपल्याला जिभेला पाणी सुटेल अशा प्रकारचे पदार्थ येऊ दे, मला आवडतंय 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 म्हणता म्हणता रजोगुणाने प्रकृती वाढत जाते, प्रकृतीची वृद्धी होते. सत्वगुणाने संस्कृतीची वृद्धी, रजोगुणाने प्रकृतीची वृद्धी, तमोगुणाने विकृती. विपरीत कर्म करण्याची वृत्ती ही विकृती, विपरीत कर्म करण्याची प्रवृत्ती. हे शिकवणारी ही ब्रह्मा विष्णू महेश तीनही देवदात्रय मूर्ती दत्त अत्रि ऋषींकडेच येतात. अत्रि ऋषींनी सह्याद्रीतही तपश्चर्या केली, दत्तावतार. अत्रींनी इथंही तपश्चर्या केली. आपल्या आयुष्यातला शेवटचा काळ महर्षी अत्रींनी चित्रकूटला व्यतीत केला आणि आपला आधीचा काळ महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये त्यांनी घालवलेला आहे. अशा महर्षी अत्रींचं म्हणजे ब्रह्मदेवापासून निर्माण झालेले अत्री, देवहूती कर्दमांची कन्या अनसूया यांचा विवाह. रामचरित्र आणि अत्रि अनुसूया दत्त चरित्राशी एकमेकांशी संबंधित असणारे हे अवतारांचे विषय, पण त्यातलं तत्वज्ञान फार सुरेख आहे. आपण नेहमी कथा ऐकतो, पण कथेच्या पलीकडे असणारं तत्व, भाव तो मिळाला की मोठा आनंद प्राप्त होतो. सहज म्हणतो की हे तीनही देव अनसूयेची परीक्षा बघायला आले आणि इच्छा भोजन मागतात. आता माणूस कथा वाचता 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 हे सरळ म्हणतो की तीनही देव आलेत, सत्व पाहायला आलेत आणि इच्छा भोजन मागतात. आता सामान्य माणसाचं इच्छा भोजन पदार्थांपुरतं मर्यादित आहे. तीनही देवतांचं परब्रह्माचं भोजन वेगळं आहे, इच्छा भोजन वेगळं. त्यांना कुठली भूक लागलेली आहे, अतिथी रूपात येतात. ब्रह्मा विष्णू महेश
आपण सहज चिंतन करू शकतो की तीनही देव अनसूयेच्या द्वारात आले आणि इच्छा भोजन मागतायत. म्हणजे नेमकं काय? त्यांना कुठलं भोजन हवंय? योगी पुरुषांचं भोजन काय? ज्ञानी माणसाचं भोजन काय? ज्ञानी माणसाला भूक कशाची आहे? योगी माणसाला भूक कशाची आहे? कर्मयोगी त्याला भूक कशाची आहे? भक्त आहे, भक्ताची भूक काय आहे? आणि नुसता भोगी आहे त्याची भूक काय? प्रत्येकाची भूक वेगवेगळी आहे. स्वयं परब्रह्म परमात्मा जो ब्रह्मरूप आहे ते या ठिकाणी 3 गुणांनी युक्त असणारे अनसूयेच्या द्वारात येतात आणि इच्छा भोजन मागतात. ते इच्छा भोजन सामान्य व्यक्तीचं भोजन नाहीये. त्या इच्छा व्यक्ती त्यांचं भोजन नेमकं आहे, त्यांना गुरुत्वाची भूक लागलेली आहे. ब्रह्म स्वरूप जरी असले तरी आम्ही 3 गुणांमध्ये आहोत सध्या. आम्हाला एकत्रित झाल्याशिवाय गुरुत्व करता येणार नाही. आणि ही गुरुत्व आम्हाला माते तुझ्याकडूनच प्राप्त होईल. या गुरुत्वाचा अधिकार, ही गुरुत्वाची भूक लागली आहे. माता म्हणते गुरुत्व करायचं असेल तर गुरु म्हणजे मोठा, पण ज्याला मोठं व्हायचंय त्याला आधी लहान व्हावं लागतं. ज्याला मोठं व्हायचंय त्याला आधी लहान व्हावं लागतं. तीनही देव झाले बाळे. ज्यांना मोठे आहेत त्यांना लहान व्हावं लागलं. म्हणून तिने देवतांना बालक रूप धारण करावं. त्यापूर्वी ते 3ही रूपात असताना जे ब्रह्मस्वरूप आहे, सत्वरजतम आणि गुण वेगवेगळे आहे सत्वरजतम, पण मूळ रूप त्यांचं ब्रह्म आहे. ते स्वतः ब्रह्म असल्यामुळे समोरच्या ठिकाणी ते ब्रह्मच पाहत आहेत. ब्रह्माचाच विषय येतो. म्हणून सामान्य कथेमध्ये उल्लेख येतो की वस्त्र फिडूनही वाढावे, आम्हाला भोजन द्यावे. आता हे जे वस्त्र आहे हे सामान्य वस्त्राचा विषयच नाही. ज्याला ब्रह्मरूप व्हायचं आहे त्याला वासनेचं वस्त्र उतवावंच लागतं. वासनेचं वस्त्र उतरल्याशिवाय देहभाव, वासनेचं वस्त्र म्हणजे काय? देहभाव समाप्त होऊन ब्रह्मभावाचा त्या ठिकाणी जे मूळ रूप आहे त्या पुन्हा समर्थांचा आधार आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीची कास धरली की वासनेच्या वस्त्राचा त्याग होईल आणि मग आपलं मूळ अहम ब्रह्मास्मी याची अनुभूती प्राप्त होईल. पण माता म्हणते की तुम्हाला त्यासाठी बाळ लहान व्हावं लागेल. गुरुत्व ज्याला करायचंय त्याला लहान व्हावं लागतं. जे जे गुरुपदाला पोहोचले त्याला प्रत्येकाला लहान शिष्यत्व आधी प्राप्त करावं लागलं. शिष्य म्हणजे लहान, त्याला आधी लहान व्हावं लागलं, तेव्हा त्याला गुरुत्व प्राप्त झालं. हे दत्तात्रेयांचं स्वरूप आहे. आणि अत्री अनुसूया यांच्या कडे आलेले भगवान दत्तात्रय आता तोच परमात्मा राम रूपात त्यांच्या समोर आला. तेव्हा भगवान कधी तेव्हा पुत्र रूपाने आले होते अत्रींकडे. आता तेच ब्रह्म राम रूपाने समोर आल्यावर महर्षी अत्रींनी बघितलं, वृद्ध झाले, जर्जर आहे. देव कार्यासाठी, धर्म कार्यासाठी ज्याचा अवतार आहे असं ते परब्रह्म स्वयं महर्षी अत्रींना भेटायला समोर आलेले आहे. तेव्हा महर्षी अत्रींनी जी स्तुती केली अत्यंत गोड. नमामि भक्तवत्सलं नमामि भक्तवत्सलं नमामि भक्तवत्सलं नमामि भक्तवत्सलं
मी आपल्याला प्रणाम करतो. कृपालुशील कोमल अत्यंत कोमल असणारे राम, चारित्र संपन्न राम आणि अकामिनाम स्वधामदम, ज्यांच्या मनात काही इच्छा नाही त्यांच्यावरही कृपा करतात.